मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी जमीन विकली। वडिलांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून मिळवलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवून मुलाने वडिलांचा सन्मान केला। वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज बावची येथील श्रीकांत खांडेकर यांनी केल्याचे दाखवून दिलेले आहे। व्हिडिओ नक्की काय बघा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। दक्षिण भागात दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागातील बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगवणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी आपल्या 3 मुलांना स्वतः अशिक्षित राहून शिक्षित केले। थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला। तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले। 5वीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर निंबोनी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यम शिक्षण घेतल्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून 12वी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना IITत निवड झालेली सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे व नवी दिल्लीत तयारी सुरू करून पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत तर देशात 33वा क्रमांक व ISI मध्ये 251व्या क्रमांकाने यश मिळवले। ISI ला पसंती देत प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी म्हणून बिहार राज्यातील पाटणा येथे कार्यरत असताना वडील कुंडलिक खांडेकर हे बिहार राज्यातील पाटणा येथे जाऊन कार्यालयाची पाहणी करून मुलाचा कारभार पाहत असताना मुलाने देखील आपल्या खुर्चीवर वडिलांना बसवले। वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्टाचे फळ आपण देखील चीज केल्याचे दाखवून देऊन वडिलांचा सन्मान केला। प्रत्येकाच्या पोटी अशीच मुलं जन्माला यावीत अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत।